नमस्कार. आज मी लेकी बोले सुने लागे कसं माझ्या बाबतीत झालं आणि फायदेशीर झालं ते मी तुम्हाला सांगते. मी गाडीत विकलांगमध्ये चढली होती, मला म्हणजे पास होता म्हणून. आणि खरं तर मी थोडीशी अपसेटच होते. आणि माझ्या बाजूला एक पॅरालिटिक झालेला माणूस, यंग होता तो मुलगा, आणि तो असा थोडासा चिडचिडला होता, त्रासदायक होता. त्या बाजूलाच एक दुसरा विकलांग त्याला म्हणाला, तू एवढा का चिडचिड करतो? तो त्याला सांगायला लागला, बघा ना, मला भर तरुण असताना मी आता अजून माझं लग्न व्हायचं होतं आणि आता मी ब्रेन स्ट्रोकने असा आजारी आहे. मी आता गाडीत चढतो, मला त्रास होतो, या डब्यामध्ये सुद्धा जागा मिळत नाहीत, सगळे चांगले लोक पण बसलेली असतात आणि मला असं म्हणजे तो चिडचिड करत होता. आणि सगळ्याच बाबतीत म्हणजे जगात काही खरं नाहीच आहे असं तसं खूप काही बोलत होता. त्यावेळेला तो वयस्कर माणूस म्हणाला की तुला मी एक सांगू की तुझी ही चिडचिड कोण ऐकतंय का? विचार कर, तुझी ही चिडचिड कोण ऐकतंय का? नाही. सगळीजणं तुझ्याकडे वेडं म्हणून बघतायत किंवा काय हा माणूस विचित्र चिडचिडतोय. पण तुझी ही जी चिडचिड आहे ना, बाकी कोणी नसेल ऐकत. तुझ्या शरीरातली प्रत्येक पेशी ऐकते, लक्षात ठेव. तो तर दिवसभर तुझा ह्या चिडचिडचा अजून वाढणार, ती चिडचिड ॲग्रिवेट होणार ही चिडचिड, कारण त्या तुझ्या पेशींनी ऐकलेली आहे, पब्लिकने कोणी ऐकलेली नाही. हे मला बोलल्यावर माझ्याही लक्षात आलं, कारण मी पूर्वी केमो वगैरे व्हायच्या आधी मी खूप हसमुख आणि खूप हे होती आणि पटकन एका याच्यामध्ये मला सगळं ग्रास्प व्हायचं, शिकायला मिळायचं. मला कोणी असं बसून शिकवायला लागायचं नाही. आणि आता नुकतंच मला केमो झाल्यानंतर कॉम्प्युटर वगैरे जमायचं नाही, दोनदा दाखवलं तरी लक्षात राहायचं नाही, आणि प्रत्येक वेळेला माझ्यावर अन्याय होतो, मला त्रास होतोय तरी कोणी मला ॲडजस्ट करत नाही असं वाटायचं. मग मी खूप चिडचिड करायची. आणि मला त्या माणसाने सांगताना माझ्या लक्षात आलं, अरे आपल्यात पण हा उपयोग आणण्यासारखा गोष्ट आहे. तर त्याने सांगितलं, एक बाळा, एक काम कर, आजपासून तू 3 चांगल्या गोष्टीचं कौतुक कर. भले ते माणूस ओळखीचं असू दे का नसू दे. आता कोणतरी एखाद्या माणसाने तुला वेल ड्रेस दिसला किंवा स्माइलिंग दिसला, लगेच त्याला म्हण की तुझा चेहरा खूप छान दिसतो, खूप सुंदर दिसतोय. कोणीतरी कोणाला दुसऱ्याला हेल्प केली, तुला नाही केली पण दुसऱ्याला केली, तर त्याची पाठ हे करा, अरे खूप छान, तू हेल्पिंग नेचरचा माणूस आहे. तू 3 दिवसातून 3दा तरी कोणाला तरी शाबासकी दे, बघ तुझ्यामध्ये परिणाम जाणवेल. आणि ही मला त्यालाच सांगितलेली शिकवण मी ॲक्सेप्ट केली. आणि मी त्यावेळेला गिरगाव कोर्टाला जात होते आणि मी खूप 2017-18ची गोष्ट असेल, मी खूप चिडचिडी झाली होती, हे मला जाणवत होतं. माझ्यावर 6 केमोचे झाल्यामुळे मधूतच हे यायचं. बोलता मी चांगली मूडमध्ये असताना माझ्या अंगातून अशी अग्नी आतून बाहेर पडते असं वाटायचं. खूप काय साईड इफेक्ट्स व्हायचे, भयानक साईड इफेक्ट व्हायचे. आणि पूर्वी एवढं लक्षात राहायचं नाही, पटकन ग्रास्प व्हायचं नाही. मग आपल्याकडे ती एक कॅपॅसिटी कमी झाली आहे. ही चिडचिड आपण दुसऱ्यावर काढतो, पण दुसरे खरंच त्यापासून कंटाळतात आणि आपल्या पेशी मात्र आपली चिडचिड ऐकून ते ॲग्रिवेट करतात. ती चिडचिड अजून त्रास होतो. त्यापेक्षा आपण जे चांगलं आहे त्याला ॲक्सेप्ट केलं की मग आपल्या पैशी पण त्या मानायला लागतात आणि मग आपण सगळ्या जगाकडे चांगल्या नजरेने बघायला शिकतो. ही ॲक्च्युली त्या माणसाने मला दिलेली शिकवण नाही, ती माझ्या बाजूला उभा होता त्या यंग मुलाला दिलेली शिकवण होती. त्याने कितपत आत्मसात केली मला माहीत नाही. मी खूप आत्मसात केली असं म्हणणार नाही, पण मला त्याचा उपयोग झाला. मी त्याच्यानंतर खूप शांत होत गेले. माझी चिडचिड व्हायची ती बऱ्यापैकी कमी झाली. मग 2020मध्ये मी रिटायर्डही झाले. मग तो मला वेळही चांगला मिळाला. स्वतःवर योग वगैरे नीट छानपैकी वेळ देऊन मी योग वगैरे करू लागली, विपස්සना करू लागली आणि मला त्याच्यातून खूप सकारात्मकता मिळाली. बघा, तुम्ही विचार करा, चिडचिड करायच्या आधी, रागवायच्या आधी समोरचा माणूस जर माझा ऐकणार नसेल तर ही सगळी चिडचिड, हा राग माझ्या पेशी ऐकणार आहेत आणि त्याचा माझ्यावर
वाईट परिणाम होणार आहे हे मनात ठेवून चिडचिड करण्याआधी, राग करण्याआधी थोडंसं स्वतःला तयार ठेवा.